आणि यानंतर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या टोल परताव्याची। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 आणि 4 फेब्रुवारीला 32 तासांची वाहतूक कोंडी झाली। जी वाहनं वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती त्यांच्याकडनं त्या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून टोल आकारणी केली गेली होती। आता जो आकारणी केली होती तो टोल परत केला जाणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिल्याचं समजतंय। 1,30,000 वाहनं या महामार्गावरनं त्या दिवशी गेली। त्यांनी भरलेला एकूण टोल होता 5,13,00,000 रुपये, तो आता परत केला जाणार आहे। सध्या एक्सप्रेसवेवरचा टोल कंपनीकडून त्या कालावधीतील टोल वसुलीची सविस्तर माहिती मिळवली जाते। सगळी माहिती मिळाली की प्रवाशांच्या फास्टॅग खात्यांमध्ये ती रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। 3 फेब्रुवारीला आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटला आणि काही वेळातच MSRDCने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते। मात्र त्यानंतर सुद्धा काही तास टोल वसुली सुरूच होती। याच कारणाने टोलची रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निमित्तानं जय महाराष्ट्रानं काही सवाल उपस्थित केलेत। जर यापुढे अशी वाहतूक कोंडी झाली तर तेव्हा सुद्धा टोलची रक्कम परत करणार आहात की नाही? अपघात झाल्यावर तात्काळ टोल वसुली बंद करा असं MSRDCने सांगूनही टोल का घेतला जात होता? टोल वसुली करणाऱ्या कंपनीवर सरकारने काय कारवाई केली? कारण परतावा तर मिळेल, पण ज्या कंपनीने शासनाचा नियम मानला नाही, आदेश मानला नाही, त्या कंपनीवर कारवाई होणार आहे की नाही? टोल कंपन्यांना सरकारचा धाक नसतो हेच आता सर्वसामान्य जनतेनं, वाहन चालकांनी खरं मानायचंय का? अपघातग्रस्त वाहन तात्काळ बाजूला करता यावं यासाठी टोल कंपनीने किती गुंतवणूक केली आहे?